नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत या मार्च महिन्याच्या अखेरीस कोणत्या गोष्टी होणार आहेत, काय ऊर्जा असणार आहे. पहिलं कार्ड आहे स्टार. दुसरं कार्ड आहे नाईट ऑफ सॉर्ड. तिसरं कार्ड आहे किंग ऑफ पेंटॅकल. एस ऑफ पेंटॅकल. नाईट ऑफ वॅन्ड. खूप सारे नाईट्सचे कार्ड्स आलेत. द हँगमॅन. किंग ऑफ पेंटॅकल. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे नाईन ऑफ पेंटॅकल. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे नाईन ऑफ पेंटॅकल आणि इथे मध्यावर कार्ड आलंय एस ऑफ पेंटॅकल. ही कार्ड काय सांगतायत की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही समृद्ध आहात, ज्ञानी आहात, ज्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, ज्याबद्दल नियोजन तुम्ही केलेलं आहे आणि ज्याद्वारे तुम्हाला इतरांची मदत करायची इच्छा आहे, तर त्या गोष्टीमध्ये एक नवीन सुरुवात तुम्ही करायला हवी किंवा करणार आहात आणि ती करायचं तुम्ही ठरवलेलं आहे. तर तिथे तुम्ही समृद्ध तर आहात, तुमचा आत्मविश्वास सुद्धा चांगला आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे, निरीक्षण केलेलं आहे, पण त्या गोष्टीमध्ये एखादी व्यक्ती तुमच्यावर दबाव आणू शकते. का तर तुम्ही या स्टारच्या ऊर्जेपर्यंत पोचावं, तुम्ही स्टार आहात, यासाठी तुमच्यावर ब्रह्मांड काही स्थिती निर्माण करू शकतो की ह्या तणावपूर्ण स्थितीमुळे तुम्हाला ॲक्शन घेणं गरजेचं होईल. जिथे कुठे तुम्ही हळूहळू जात आहात तर तिथे त्वरेने काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ह्या मार्च अखेरीस तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये येणार आहात. एट ऑफ वॅन्डचं कार्ड आलंय. खूप सारे आशीर्वाद ब्रह्मांडाकडून तुमच्यापर्यंत पोचत आहेत. खूप सारी माहिती तुम्हाला मिळू शकते. हे आशीर्वाद कशाबाबत आहेत तर जी तुमची नकारात्मकता आहे, आर्थिक स्थितीबाबत असेल किंवा तुम्हाला जिथे एकटं एकटं वाटतंय, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही नकारात्मक आहात, मग ती तुमची जी नवीन सुरुवात तुम्ही करायला हवी, तिथे जी नकारात्मकता आहे ती दूर होते ह्या आशीर्वादांमुळे. ब्रह्मांड तुमच्याबरोबर आहे. ती तणावपूर्ण स्थिती तुम्हाला घडवणार आहे. द एम्पररचं कार्ड आहे. हे कार्ड काय सांगतंय? एम्पररचं कार्ड की नाईट ऑफ वॅन्डच्या खाली आलंय. तर एखादी व्यक्ती जी मी म्हणते की तुमच्यावर दबाव आणू शकते, ही अशी व्यक्ती असू शकते जी अनुभवी आहे,
जी इतर नियंत्रित करते, किंवा अशी व्यक्ती जी साम्राज्य निर्माण करू पाहते. तर अशा एखाद्या व्यक्तीकडनं ही कोणी अनुभवी किंवा वयाने मोठी, तुमच्यापेक्षा वयाने मोठी असलेली व्यक्ती असेल, जी फार वेगाने येत आहे आणि जी दबाव आणेल तुमच्यावर. तुमच्यामधली नकारात्मकता दूर व्हावी यासाठीच ब्रह्मांड ही स्थिती निर्माण करत आहे. टू ऑफ कपचं कार्ड आहे. तुम्हाला खूप सारं प्रेम मिळू शकतं. ही जी दबावपूर्ण स्थिती आहे त्यामागे प्रेमच आहे. ती व्यक्ती तुमचा जोडीदार किंवा ज्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे अशी ती व्यक्ती आहे. टू ऑफ वॅनचं पण कार्ड आलंय. हे असं काही काम आहे ज्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे, तुमचं प्रेम आहे आणि तिथे तुम्ही नियोजन केलेलं आहे. तुम्ही त्या गोष्टीमध्ये समृद्ध आहात. हाय प्रिस्टेसचं कार्ड नाईट ऑफ सॉर्डच्या खाली आलंय. तर ब्रह्मांड तुम्हाला अंतर्ज्ञान शक्तीद्वारे आदेश देईल की तुम्ही काय केलं पाहिजे. ती तुम्हाला कल्पना ब्रह्मांड देईल. तुमची अंतर्ज्ञान शक्तीच तुम्हाला त्या स्टारच्या ऊर्जेपर्यंत नेईल. आणि यामुळे काय होईल की जो संघर्ष तुम्ही करताय तो संघर्ष संपेल. कारण तुम्ही ते करू शकता, पण तुमच्यामधली जी नकारात्मकता आहे ती तुम्हाला अडवते, ती तुम्हाला थांबवते. त्यामुळे ब्रह्मांड ही स्थिती तुम्हाला निर्माण करणार आहे. फोर ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. फोर ऑफ सॉर्डचं कार्ड हे सांगतंय की तुम्ही आता एका अशा टप्प्यापर्यंत पोहोचणार आहात जिथे तुम्ही सकारात्मक आहात, जिथे तुम्ही असं एक आरामदायी जीवन जगू शकताय. अशा एका टप्प्यापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. ह्या स्थितीमधून तुम्हाला ब्रह्मांड बाहेर काढणार आहे आणि ते सुद्धा या मार्चच्या अखेरपर्यंत. म्हणजे खूपच थोडे दिवस आहेत तुमच्याकडे तयारीसाठी. फाय ऑफ सॉर्डची ऊर्जा आहे. काही ना काही अशा गोष्टी होतील ज्यामुळे तुम्ही कदाचित दुःखी व्हाल, पण या सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्यासाठीच होणार आहेत. पेज ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय तुमच्यापर्यंत असा काही संदेश पोहोचेल ज्यामुळे तुम्हाला ती एक नवीन सुरुवात करावी लागेल. सिक्स ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. हे कार्ड सांगते की जिथे कुठे तुम्ही उदारपणे इतरांना मदत करायची ठरवली होती तिथे हा संदेश येतोय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुमची आवश्यकता आहे, तुमच्या मदतीची गरज आहे आणि त्या व्यक्तीचा संदेश तुमच्यापर्यंत पोचेल. आणि हे कार्य किंवा जे काही तुम्ही करायचा विचार केलेला आहे पण तुम्ही करण्याचं टाळताय, तर ते तुम्हाला करावं लागेल, त्याची सुरुवात करावी लागेल. त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल. क्वीन ऑफ कपचं कार्ड, द एम्प्रेसचं कार्ड, क्वीन ऑफ पेंटॅकलचं कार्ड, ही सगळी पॉझिटिव्ह कार्ड्स आहेत, मोठी कार्ड आहेत. म्हणजे खूप मोठा बदल होणार आहे तुमच्या स्थितीमध्ये. तुमचा आत्मविश्वास वाढेल, सहकार्य मिळेल, सगळ्यांचं प्रेम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही इतरांसाठी महत्त्वपूर्ण आहात म्हणून ब्रह्मांड तुम्हाला हे करायला भाग पाडेल. ब्रह्मांडाची इच्छा आहे की तुम्ही ज्या पदापर्यंत पोचलेले आहात, जे काही तुमचं कार्य आहे
त्यामध्ये तुम्ही पुढे जावं, तुमची प्रगती व्हावी, यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि या मार्चच्या अखेरपर्यंत तुम्हाला यामध्ये यशसुद्धा मिळणार आहे. आता आपण पाहूया ब्रह्मांडाला तुमच्या या स्थितीमधून तुम्ही यश मिळवावं किंवा तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे. आता ब्रह्मांड तर स्थिती निर्माण करणार आहेच, पण तुम्ही आता काय केलं पाहिजे. 6 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. ब्रह्मांड सांगते की पुढे कसं जाता येईल, त्यासाठी काय करायला हवं ते करायला हवं. किंग ऑफ कप, सगळ्यांची काळजी घ्यायला हवी, वास्तवाचं भान ठेवायला हवं. क्वीन ऑफ पेंटॅकल, किंग आणि क्वीन आणि कप आणि पेंटॅकल म्हणजे इतरांचा उपचार होण्यासाठी, इतरांना प्रेम देण्यासाठी तुम्ही स्वतः संतुलित राहा आणि पुढे कसं जाता येईल, आपली प्रगती, इतरांची प्रगती कशी करता येईल ह्याबाबत विचार करा. स्पर्धेमध्ये टिकायचं आहे, त्या स्पर्धेत उतरा. तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल लोकांकडनं, तुमच्या जुन्या माणसांकडनं, पण त्यासाठी तुम्ही स्पर्धेमध्ये उतरणं आवश्यक आहे. तुम्ही जे ठरवलंय ते करणं आवश्यक आहे. ती सुरुवात करायला हवी. तुम्ही फार अतिविचार करता, ते ब्रह्मांडाला टाळायचंय, ते ब्रह्मांड दूर करू इच्छितो. त्यामुळे ब्रह्मांड सांगतंय की काय करायला हवं. नुसता विचार करून काय होणार, काय करायला हवं त्या गोष्टीवर लक्ष द्या. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.